चांगला वागलास तुझंही भलंच होईल. आता लोकांची चांगली कामं करायची इच्छा आहे माझी. तसं केलंस तर मलाही खूप आवडेल परशू. हे बघ परशू, तसं केलंस तर मला खूप आवडेल परशू. उठसूट दारूच्या पार्ट्या सोडणारे बागायतदार आहेत ते लोक. नाही, चुकीची माहिती मिळालेली आहे तुला. तुला मी चांगलाच ओळखतो. अजूनही सांगतोय, अरे सुधार. काय छान दिसतंय कुंकू. या कुंकवाने चेहऱ्यावर आणखीनच तजेला आलाय. अगं कुंकू हा बाईचा सगळ्यात मौल्यवान दागिना बरं. आणि या कुंकवाचं महत्व मलाच कळतं. करशील ना राजांशी संसार? ते पैसा लायकी मी तुमचं नक्की आहे. ए ताई, अरे तू जरी मला नाही सांगितलंस ना तरी मला अमृताताईकडून सगळं कळलंय. ये सकाळी सकाळी उगीच डोकं नको फिरवू माझं. मी नाही डोकं फिरवते, मला सगळं कळलंय. तुझं आणि राजांचं लगीन ठरलंय ना? हे काहीतरी बडबड नको. मी नाही, तूच बडबडत होती झोपेत. मी सगळं ऐकलंय. सकाळी सकाळी भांडणं नको आहेत घरात. मला तुम्हाला सगळ्यांनाच एक आनंदाची बातमी द्यायची आहे. आनंदाची बातमी काय? आपली जानकी आणि राजन यांचं लग्न ठरवलंय. साधारण 25-30 दिवसात हे लग्न आपल्याला करायचं. मला काही एवढी आनंदाची गोष्ट वाटत नाही. नाही म्हणजे तुझं लग्न ठरलंय ही आनंदाचीच गोष्ट आहे. अगं पण इतकी घाई कशाला? अजून लहान आहे ती. का काय झालं? तुम्ही तिचं बर्थ सर्टिफिकेट आणायला गेला होतात का हॉस्पिटल मधून? नाही काकू, मला वाटतं काकाचं बरोबर आहे. लहान आहे ती अजून. लहान सगळं कळतं हिला. प्रश्न कळण्याचा नाहीये नुसत्या. चर्चा पुरे. तर लग्नाची तारीख तुम्हाला सगळ्यांना कळवण्यात येईल. अक्षता टाकायला सगळ्यांनी यायचंय. साहेबांची तुमच्यावर मेहरबानी झालेली दिसते. बहुधा तुम्हाला मुंबई लाभणार. हो काय सांगता काय वाकणी साहेब? अहो खरंच सांगतोय. म्हणून तर म्हणालो ना, मिळेल ती एसटी पकडा आणि मुंबईला या. अहो काय काळजीच करू नका साहेब. फोन ठेवल्या एसटीत बसतो बघा. कसा वाटला मुलगा? मी निवडलाय. जानकीचं लग्न करायचं ते आपल्या गावातल्याच मुलाशी असं ठरवलंच होतं मी. आतेबाई, आपल्या गावात त्या वयाची इतकी मुलं असताना तू माझ्यावर कशाला वेळ वाया घालवत होतीस? भले वेळ वाया गेला असेल, पण जानकीच्या लग्नाच्या बाबतीत जे काय होणार आहे ते माझ्या मनासारखंच होणार आहे. पहिल्यांदा आमचं शेत सुटू देत, मग लग्न. जानकी, तेवढ्यासाठीच तू लग्नाला होकार दिलायस का? तसं समज हवं तर. पण ज्यांनी माझ्या आई वडिलांना इतकं रडवलं, त्या राघोबाला त्याच्या शेतात नाही मग घासायला लावलं, तर नावाची जानकी नाही मी. मग लग्न नाही केलं तरी चालेल. हे बघ, जे करायचं आहे ते कायद्याने करू आपण. त्याच्या खिशात पैसा असतो ना, त्याच्याच बाजूने कायदा बोलतो. मग काय हाणामारी करायची का? गावातले सगळे गुंड राघोबाच्याच घरी पडलेले असतात. मला नाही माहिती, पण आधी शेत सोडवणार आणि मगच लग्न. मी हे लग्न करणार नाही, पण ते तुम्हाला करावं लागणार. आणि ज्या मुलाशी तिचं लग्न ठरलं होतं त्याला काय काशीला पाठवणार? ते काय म्हणतात ते आधी नीट ऐकून घे आणि मग बोल ना तुला काय बोलायचंय ते. साहेब, तुम्हाला जी भीती होती की आपल्यापेक्षा वयानं लहान असलेल्या मुलीबरोबर लग्न केल्यावर तुमच्या इमेजवर परिणाम होईल, त्याची आता काळजी करण्याची आवश्यकताच नाहीये. का परमेश्वर लग्न लावायला येणार आहे का बाकीचे देव पुष्पवृष्टी करणार आहेत आमच्यावरती? तसं समज. आम्ही दोघं परमेश्वर आहोत आणि आम्ही तुझं लग्न लावून देणार आहोत. साहेब, ठरल्या दिवशी लग्न होईल, पण ते तुमच्या बरोबर. कारण लग्नाच्या मुहूर्ताच्या वेळेला राजन तिथे उपस्थित राहणारच नाही.